बातमी अशी की पुण्यात विरोधी पक्षनेते अजित पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जोरदार स्वागत करण्यात आलं। विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अजित पवारांनी आक्रमकपणे बाजू मांडताना सरकारला अनेकदा कोंडीत पकडलं होतं आणि यावेळी पुण्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यालाही अजित पवारांनी अभिवादन केलं। तसंच स्वराज्य रक्षक स्टिकर्सही राष्ट्रवादीकडून झळकवण्यात आली। छत्रपती संभाजी महाराजांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधला। पहिल्यापासून आम्ही सगळेजण पुरोगामी विचार मांडणारेच लोक आहोत। पूर्वी एकत्र काँग्रेसमध्ये असताना काँग्रेसचा पण विचार सर्व धर्म समभाव आणि पुरोगामी असाच प्रकारचा होता। नंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे वेगवेगळे झाले तरी देखील आम्ही त्याच दिशेने काम करत आलेलो आहोत। आपल्याला माहिती आहे की मी माझ्या भूमिकेशी ठाम असतो, मी त्याहीबद्दल माझी भूमिका मांडलेली आहे। प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे। मी जी काही भूमिका मांडली ती सगळ्यांना पटलीच पाहिजे असाही माझं काही हे नाही आहे, म्हणणं नाही। पण मी मांडलेली भूमिका ही चुकीची हे चुकीचं ठरवणार कोण? मी मांडलेल्या भूमिकेच्या बद्दल तुम्ही माफी मागा, अरे मी काय अशी गुन्हा केला किंवा अपशब्द वापरलाय किंवा जसं मध्ये राज्यपाल मंत्री सत्ताधारी पक्षाचे आणि आमदारांनी बेताल वक्तव्य केले, अपशब्द वापरले, कारण नसताना एक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष करतात, हे बरोबर नाही। त्यांना त्यांचं काय भूमिका मांडायची ते त्यांनी मांडावी, आम्हाला आमची भूमिका काय मांडायची असेल ती आम्ही मांडू। जनतेला जी भूमिका पटेल ती जनता त्या भूमिकेचं स्वागत करेल। मी छत्रपतींच्या विचाराशी कदापि जीव असेपर्यंत आमच्याच्याने द्रोह होणार नाही आणि आमच्या पुढे 10 पिढ्या पण होणार नाही। त्यांनी काय म्हणावा त्यांचा अधिकार आहे, त्यांच्या हातात सत्ता आहे ना। मग तुम्हाला जर द्रोह वाटतो तर त्याच्यामध्ये केसेस दाखल करा। हे केस बसती का, नियमात बसते का? भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली। अजितदादांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाहीत असं म्हणून मोठा पराक्रम केलाय आणि अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली। अजित पवारांची मुजोरी अजूनही सुरूच असून निवडणुकीत त्यांना लोक योग्य जागा दाखवतील अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली। अजितदादांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक आहे हे म्हणणं ठीक आहे, पण धर्मवीर संभाजी महाराज नाहीत हे जे म्हणणं आहे आणि त्यावर ते ठाम आहेत। अजूनही मुजुरी सुरू आहे। छत्रपती संभाजी महाराजाला धर्मवीर नाही असं म्हणून मोठा पराक्रम केला म्हणून स्वागत होत आहे। तर अशा वेळी काय असतं, अशा वेळी जेव्हा निवडणुका असतात तेव्हा लोक जागा दाखवतात। विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या छत्रपती संभाजी महाराजांवरील विधानावर वाद पेटलेला असतानाच सत्ताधारी भाजपने राष्ट्रवादीकडून शरद पवारांना जाणता राजा म्हणण्यावर आक्षेप घेतलाय। विरोधी पक्षनेतेपदावर डोळा असलेल्या भुजबळांनी पवारांच्या नजरेत नंबर 1 राहण्यासाठी आणि सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांना जाणता राजा म्हणत असल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केली। मात्र छगन भुजबळ शरद पवार हे जाणता राजाच असल्याच्या मतावर ठाम आहेत। तसंच पवारांच्या नजरेत मीच 1 नंबर असल्याचा दावा भुजबळांनी केलाय। मला वाटतं अजितदादाचं विरोधी पक्षनेतेपदाची आवड छगन भुजबळांना झाली असेल। एखाद्या वेळी विरोधी पक्षनेते बनण्याची त्या ठिकाणी मनात हे आली असेल, म्हणून पवार साहेबांवर जास्त मार्क वाढले पाहिजे आणि पवार साहेबांनी त्या ठिकाणी मी माझ्या नेत्याच्या मनात नंबर 1 राहिलो पाहिजे म्हणून सहानुभूती निर्माण करण्याकरता किंवा आपणच नंबर 1 आहोत शरद पवार साहेबांजवळ, आपणच त्या ठिकाणी त्यांची हितचिंतक आहोत असं दाखवण्याकरता काल छगन भुजबळांनी प्रयोग केला। ते काय बोलतील याच्याबद्दल मला म्हणून हास्यास्पद विधान आहे। त्यांना मला सांगायचं आहे की मी नेहमीच 1 नंबर आहे पवार साहेबांच्या नजरेत, काही काळजी करू नका। आणि त्यासाठी मला काही विरोधी पक्षनेतेपद पाहिजे असेल मी विरोधी पक्षनेतेपद चांगल्या रीतीने गाजवलेलं सुद्धा आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। विरोधी पक्षनेतेपदावर माझा डोळा आहे, माझा कशावरच डोळा नाही काय, माझा डोळा फक्त जे आहेत ह्या बावनकुळेवर आहे।